नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 18 डिसेंबर रोजीचं करंट अफेअर्स जे आहे तर त्याचा अभ्यास इथं करणार आहोत. बघा, तुमच्या समोर आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन, कोणत्या संघाने 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 जिंकली आहे? तर बघा मित्रांनो, 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जी आहे तर ती जिंकलेली आहे मुंबईच्या संघाने. आपण जर बघितलं तर जेवढे संघ रणजी क्रिकेट खेळतात तर तेवढेच संघ जे आहे ते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत असतात. आणि श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखाली आपण जर बघितलं तर 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जी आहे तर ती मुंबईच्या संघाने जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त धावा ज्या आहे त्या अजिंक्य रहाणेने केलेल्या आहे, त्या म्हणजे 469. आपण जर बघितलं तर उपविजेता राहिलेला आहे मध्य प्रदेश. सगळ्यात जास्त विकेट घेतलेला आहे जगजीत सिंगने, जो चंदीगडचा आहे. आणि त्याचबरोबर रणजी खेळणारे सगळे जे काही संघ आहे तर ते सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळतात. ही ट्रॉफी 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यानंतर आता बघा मित्रांनो, काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा त्यांचे विजेते बघूया. 5वी ज्युनियर हॉकी आशिया कप जो आहे 2024 तो कोणी जिंकला? तर भारताने. उपविजेता कोण राहिला? पाकिस्तान. 40वा गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2024 कोणी जिंकली? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीने. 45वा बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2024 कोणी जिंकलं? तर पुरुष आणि महिला दोघांचं पण भारताने जिंकलं. दुलीप करंडक 2024 कोणी जिंकलं? तर भारताच्या ए टीमने जिंकलं. कुणाला हरवलं? तर भारताच्या सी टीमला, क टीमला. पॅरिस पॅरालिम्पिक जे झालेलं आहे तर त्यामध्ये भारताने पदक तालिकेमध्ये कोणतं स्थान मिळवलं? तर भारताने 18वं स्थान जे आहे ते पदक तालिकेमध्ये मिळवलं होतं. ठीक आहे, भारताने एकूण 29 पदकं जी आहे ती यामध्ये जिंकली होती. चीनने या पॅरालिम्पिक मध्ये पहिलं स्थान मिळवलेलं आहे. त्यानंतर 2024 मध्ये 5व्या पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद कोण जिंकलं? भारताने. त्यानंतर 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये पहिलं स्थान कोणी पटकावलं? तर ते सुद्धा भारताने. तर दक्षिण आशियाची जी काही ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली, भारत पहिल्या स्थानावर राहिला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिला? तर 71व्या. भारताने किती पदक जिंकली? 6 पदकं, ज्यामध्ये 1 रौप्य पदक होतं, बाकी सगळे कांस्य पदकं होती. USA या स्पर्धेमध्ये पहिल्या स्थानावर राहिलेला आहे. 133वा ड्युरंट कप कोण जिंकला? नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने. ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 कोणी जिंकला? तर भारताने. कुणाला हरवलं? दक्षिण आफ्रिकेला. त्यानंतर 2024 थॉमस कप जी बॅडमिंटनची स्पर्धा आहे आणि उबेर कप जी महिलांची बॅडमिंटनची स्पर्धा आहे, ते दोन्ही स्पर्धा कोण जिंकल्या? चीनने. महिला प्रीमियर लीग, वुमन प्रीमियर लीग मध्ये कोणता संघ विजयी राहिला? रॉयल चॅलेंजर बँगलोर. IPL मध्ये कोणता संघ जिंकला होता? तर कोलकाता नाईट रायडर्स. कुणाचा पराभव केला? सनरायझर हैदराबादचा. दुसरा क्वेश्चन इथं आहे मित्रांनो तुमच्या समोर, जॉर्जिया या देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनला आहे? तर जॉर्जियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे मिखाईल कावेल. आता यांचा पूर्ण उच्चार जर आपण बघितला तर मिखाईल कावेला शविली असा यांचा प्रॉपर उच्चार आहे. ठीक आहे, तर मिखाईल कावेला शवेली असा आपण उच्चार करू शकतो, जे जॉर्जियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनले आहे. एवढंच लक्षात ठेवा. आता जॉर्जिया कुठं आहे? तर जॉर्जिया जर आपण बघितला तर हा कॉकेशियस पर्वत तुम्ही ऐकला असेल तर कॉकेशियस पर्वताच्या पायथ्याशी एक जॉर्जिया नावाचा देश आहे, जो ब्लॅक सी आहे, त्या ब्लॅक सी पाशी हा देश आहे. त्याची राजधानी आहे तिबिलिसी. जॉर्जियन लारी चलन आहे आणि इराक अली कोबा खिंगे हे तिथले पंतप्रधान आहे. यानंतर तिसरा क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारा जगातील पहिला व्यक्ती कोण बनला? तर तो बनला एलॉन मस्क. ठीक आहे, तर एलॉन मस्कने अलीकडे काय केलं तर स्पेस एक्स आणि टेस्ला चे CEO तुम्हाला माहित असेल एलॉन मस्क, तर त्यांनी अलीकडे स्पेस एक्स मधले आपले काही शेअर जे आहे ते विकले. किती? तर 50 अब्ज डॉलरचे शेअर त्यांनी विकले आणि मग त्यानंतर त्यांची संपत्ती एकूण झाली 439 अब्ज डॉलर आणि ते जगातील 400 अब्ज डॉलरपेक्षा संपत्ती असणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहे, ज्यांच्याकडे आता 439 अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. आपण जर बघितलं चौथा क्वेश्चन, झाकीर हुसेन यांचे डिसेंबर 2024 मध्ये वयाच्या 73व्या वर्षी निधन झालं. ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? तर सगळ्यांना माहिती आहे ते ज्येष्ठ तबला वादक होते.
आता त्यांच्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो ज्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यांचा जन्म कुठे झाला तर मुंबईमध्ये झाला. अलीकडे जन्म विचारलं जातं, जसं की कर्पुरी ठाकूर यांच्याविषयी विचारण्यात आलं होतं. त्याचबरोबर जर बघितलं तर त्यांना पद्मश्री हा पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे मित्रांनो. आपण जर बघितलं तर 1988 ला. त्यानंतर त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जो आहे तो सुद्धा मिळालेला आहे. ठीक आहे, पद्मविभूषण तर अलीकडे त्यांना 2023 मध्ये देण्यात आला होता. त्याचबरोबर त्यांना 2 वेळा ग्रॅमी अवॉर्डने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी आपण जर बघितलं तर साज या हिंदी चित्रपटामध्ये अभिनय सुद्धा केलेला आहे. त्याचबरोबर ब्रिटिश चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केलेला आहे. त्यांचं अलीकडे निधन जे आहे ते USA मध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे, त्यांना आपण जर बघितलं तर पद्मभूषण कधी मिळाला होता तर 2002 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळाला होता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन त्यांच्याविषयी सफिशियंट आहे. त्यांच्या वडिलांचं नाव काय आहे तर उस्ताद अल्ला राखा हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे. त्यांचे वडील त्यांचे पहिले गुरु होते. ठीक आहे, तर बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा त्यांना ग्रॅमी पुरस्कार जे आहेत 1992 मध्ये द प्लॅनेट ड्रम यासाठी, 2009 मध्ये ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट साठी मिळालेला आहे. यानंतर 5वा क्वेश्चन, 9वा महिला हॉकी ज्युनियर एशिया कप 2024 कोणी जिंकलेला आहे? तर महिलांचा ज्युनियर हॉकी एशिया कप जो आहे तो भारताने जिंकलेला आहे. भारताने कोणाचा पराभव केला तर भारताने चीनचा पराभव केलेला आहे. तर बघा मित्रांनो, या स्पर्धेचं आयोजन मस्कत ओमान या ठिकाणी करण्यात आलं होतं 7 ते 15 डिसेंबर दरम्यान. भारत विजेता राहिला, चीनचा पराभव केला. तिसऱ्या स्थानावर दक्षिण कोरिया राहिलेला आहे. सगळ्यात जास्त गोल भारताच्या दीपिका सेहरावतने केले, 12 गोल या स्पर्धेमध्ये केलेले आहे. त्यानंतर 6वा क्वेश्चन आहे, दलाई लामा सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर दलाई लामा द सिक्रेट टू हॅपीनेस हे पुस्तक लिहिलेले मित्रांनो दिनेश शाहरा. ठीक आहे, तर यांचं हे पुस्तक आहे. बघा मित्रांनो, लेक्चरमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपली जी कंबाईन विजेता बॅच आहे या बॅचमध्ये शेवटचे फक्त 40 ऍडमिशन शिल्लक राहिलेले. या 40 विद्यार्थ्यांना 499 रुपयामध्ये ही बॅच बघायला मिळणार आहे. त्यानंतर या बॅचची फी वाढणार आहे. आता यशवंत बॅचची फी सुद्धा लवकरच वाढणार आहे. या बॅचमध्ये शेवटचे 10 ऍडमिशन जे आहे ते शिल्लक राहिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे बॅच तशीच राहील, फक्त फी जास्त होईल. तुम्हाला माहिती आहे या बॅचची फी सुरुवातीचे 300 विद्यार्थ्यांसाठी जर आपण बघितलं तर ती 999 ठेवली होती, नंतर आता 1499 झाली, आता 1999 या बॅचची फी होणार आहे. दोन्ही बॅचचे लेक्चर लाईव्ह सुरू आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राचे तुम्ही नोट्स परचेस करू शकता. नोट्स पॅक आहे फक्त 499 रुपयांचा. यानंतर अभ्यास मित्राची स्पेशल टेस्ट सिरीज आहे कंबाईनसाठी, ती तुम्ही जॉईन करू शकता. 5 पेपर यामध्ये झालेले आहे, अजून 5 पेपर होणार आहे. तर मोस्टली आपण या महिन्यातच सगळे उर्वरित 5 पेपर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेवढं जास्त पॉसिबल होईल तेवढं. त्यानंतर जर बघितलं लवकर तर बघा मित्रांनो, फाउंडेशन बॅच राज्यसेवासाठी प्री मेन्सची फाउंडेशन बॅच 18 महिन्यांची, ज्यामध्ये NCERT प्लस स्टेट बोर्ड आहे, आणि कंबाईनसाठी सुद्धा फाउंडेशन बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, ज्यामध्ये स्टेट बोर्डचा समावेश आहे. सरळ सेवा परीक्षेसाठी सुद्धा वेगवेगळ्या बॅचेस आहे. आता आपण 20 तारखेपासून पोलीस भरतीची लाईव्ह बॅच सुद्धा सुरू करणार आहोत. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्या परीक्षेसाठी ऑल इन वन बॅच आहे. तर जी कोणती तयारी तुम्ही करत आहात कमी फीज मध्ये आणि क्वालिटी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक एक्झाम झाल्यानंतर त्यामध्ये मुलांचा रिझल्ट मुलांना रिझल्ट येताना दिसतोय. ठीक आहे, तर अशा प्रकारे अभ्यास मित्र बॅचेस कंडक्ट करत आहे. तुम्ही तुमच्या प्रवासामध्ये अभ्यास मित्राच्या बॅचेसचा फायदा करून घेऊ शकता. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, या लेक्चरची PDF टेलिग्रामवर मिळेल, आणि इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा, ज्यावर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. 7वा क्वेश्चन आहे, 29वा आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव कुठे सुरू झाला? तर तो तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुरू झालेला आहे. बघा मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, केरळचे मुख्यमंत्री जे ते पिनरई विजयन यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. त्यांनी आपण जर बघितलं तर प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवलं आहे तर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना बोलवलेलं आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या आपण म्हणू या कार्यक्रमामध्ये इथं जर बघितलं तर या महोत्सवामध्ये अन हुई हे जे आहे हे हाँगकाँगचे एक डायरेक्टर आहे, त्यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय केरळ चित्रपट महोत्सव तिरुअनंतपुरम या ठिकाणी आयोजित करण्यात आला. पिनरई विजयन यांनी याचं उद्घाटन केलं. अन हुई यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. तर विशेष पाहुणे होत्या अभिनेत्री शबाना आझमी.
आता काही महत्त्वाचे महोत्सव जाणून घेऊया इथं, ठीक आहे, कुठे आयोजित करण्यात आले काय. तर 30व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं जे काही फोकस कंट्री होता तो कोण होता, फ्रान्स होता. भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव IIT गुवाहाटीने आयोजित केला होता आसाममध्ये. 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन गोव्यामध्ये झालेलं आहे, इफ्फी म्हणून आपण त्याला ओळखतो. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र हरियाणामध्ये आयोजित करण्यात आला. नागालँडच्या प्रतिष्ठित हॉर्निबल महोत्सवाची जी 25वी आवृत्ती होती, तर त्यामध्ये कोणत्या देशाची निवड जी आहे तर ती फोकस कंट्री म्हणून करण्यात आली, तर वेल्स आणि जपान. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये एक रंग महोत्सव कलर फेस्टिवल सेलिब्रेट करण्यात आलं, त्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, पंकज त्रिपाठी. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल जो आहे तर तो कुठे सेलिब्रेट करण्यात आला, नवी दिल्ली. हेमिस फेस्टिवल 2024 कुठे सेलिब्रेट करण्यात आला, लडाख. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन कोणत्या शहरात केलं, तर नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने डिसेंबर 2024 मध्ये जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी जी आहे ती विकसित केली आहे. तर बघा मित्रांनो, कार्बन 14 आपण जर बघितलं तर कार्बन 14 म्हणजे याचं कार्बनचं जे अणुवस्तुमान आहे ते आपल्याला किती बघायला मिळतंय, 14 इथं बघायला मिळतं. मग तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन मी तुम्हाला इथं विचारतो. आता या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की या कार्बनमध्ये न्यूट्रॉनची संख्या किती असणार आहे आणि प्रोटॉनची संख्या किती असणार आहे. बघूया थोडं केमिस्ट्री तुमचं कसं आहे कसं नाही, ठीक आहे. तर आता बघा इथं कार्बन 14 ची जी काही कार्बन 14 पासून डायमंड बॅटरी कोणी बनवलेली आहे, तर ती युनायटेड किंगडमने बनवलेली आहे. तर बघा या बॅटरीचा वापर जो आहे, आता ही बॅटरी एकदा बनवल्यानंतर खूप जास्त दिवस चालती, त्यामुळे या बॅटरीचा वापर हार्टसाठी जे पेसमेकर बसवलं जातं त्यामध्ये होणार आहे. त्यानंतर जे लोकांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी जे कानाचं मशीन असतं त्यामध्ये या बॅटरीचा वापर होणार आहे, ठीक आहे. तर बघा श्रवण यंत्रामध्ये, पेसमेकरमध्ये, नेत्ररोग उपकरणामध्ये या बॅटरीचा वापर केला जाणार आहे. 9वा क्वेश्चन आहे, IIT दिल्लीने वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करणारे रेणू शोधण्यासाठी विकसित केलेल्या AI प्लॅटफॉर्मचं नाव काय. म्हणजे म्हातारं न होऊन देण्यासाठी किंवा म्हातारं स्लोली होण्यासाठी जे काही रेणू शोधण्याचा प्रयत्न करत आहे IIT दिल्ली, त्यासाठी त्याने एक AI मॉडेल विकसित केलं, त्याचं नाव काय आहे, तर एज एक्सटेंड. त्याचं ते नाव आहे काय, एज एक्सटेंड. म्हणजे एज जे आहे तर ते त्याला थोडं एक्सटेंड करायचं म्हणजे पुढे न्यायचं, ठीक आहे. एजेड जे आहे ते थोडं स्लोली व्हायचं. अशा प्रकारे एज एक्सटेंड नावाचं AI प्लॅटफॉर्म IIT दिल्लीने विकसित केलेलं आहे वृद्धत्वाच्या प्रक्रियेला मंद करण्यासाठी. त्यानंतर कोणत्या संस्थेने हवामानाच्या अंदाजासाठी जेनकास्ट नावाचे AI मॉडेल लॉन्च केलं आहे. तर जेनकास्ट नावाचं AI मॉडेल जे आहे ते गुगल डीप माइंड म्हणजे गुगलने लॉन्च केलेलं आहे, जेनकास्ट नावाचं मॉडेल, ठीक आहे. हे काय करणार आहे, तर हवामानाचा अंदाज जो आहे तो आपल्याला देणार आहे. तर 15 दिवसाचा अगोदरच पुढच्या 15 दिवसात हवामान कसं राहील याचा हा अचूक अंदाज जे जेनकास्ट नावाचे AI मॉडेल आपल्याला देणार आहे, जे गुगलने बनवलेलं आहे. आता गुगलची सुद्धा एक पॅरेंट कंपनी आहे, म्हणजे गुगल ज्यांच्या मालकीचं आहे ती कंपनी आहे अल्फाबेट. गुगलचे CEO आहे सुंदर पिचाई. गुगलचे संस्थापक आहे लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन. स्थापना करण्यात आली होती 4 सप्टेंबर 1998 ला. गुगलचं मुख्यालय आहे कॅलिफोर्निया USA मध्ये. त्यानंतर 11वा क्वेश्चन आहे, कोणता देश डिसेंबर 2024 मध्ये ट्रान्स पॅसिफिक व्यापार कराराचा 12वा सदस्य बनला आहे. तर ट्रान्स पॅसिफिक एक ट्रेड ॲग्रीमेंट आहे, त्याचा 12वा सदस्य देश ब्रिटन बनले आहे. मग तुम्हाला यातले काही 11 देश कोणकोणते यावर एकदा नजर मारणं आहे. बघा मित्रांनो, ब्रुनी, चिली, जपान, मलेशिया, न्यूझीलंड, पेरू, सिंगापूर, व्हिएतनाम, जपान, ऑस्ट्रेलिया, जपान डबल झालं बघा, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा, हे आपल्याला यामध्ये टोटल 11 देश आणि ब्रिटन जो आहे तो 12वा सदस्य देश आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा मित्रांनो 12वा क्वेश्चन, स्वित्झर्लंडने डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतलेला आहे. तर स्वित्झर्लंडने बघा भारताला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिला होता. आता हा दर्जा नेमका असतो काय, तर एखादा देश जेव्हा दुसऱ्या देशाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देतो तर तेव्हा आपण समजून घ्या आपल्या देशाला स्वित्झर्लंडने दिला, मग आपल्या देशातील कंपन्या स्वित्झर्लंडमध्ये बिझनेस करतील, पण स्वित्झर्लंड जास्त त्या देशाच्या कंपन्यांवर टॅक्स लावणार नाही. तर असा फायदा असतो मोस्ट फेवर्ड नेशनचा. तर यांनी आता आपल्याला तो दर्जा काढून घेतला, मग आता ते आपल्या कंपन्यांवर 10% टॅक्स जे आहे ते लावू शकतात. तर भारताचा हा जो दर्जा आहे तो स्वित्झर्लंडने काढून घेतलेला आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. कोणत्या संघाने 17वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली आहे आणि त्यानंतर झाकीर हुसेन यांचं वयाच्या
73व्या वर्षी निधन झालेले, तर ते कोणत्या वाद्याशी संबंधित होते? हा तर सोपा क्वेश्चन आहे, पण तो जो प्रोटॉन न्यूट्रॉन वाला होता, कार्बन 14 वाला, तर त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघा मित्रांनो, या लेक्चरची PDF तुम्हाला अभ्यास मित्राच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ऍप्लिकेशनवर मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स मिळेल. तर सगळीकडे तुम्हाला फायदाच होणार आहे, सगळीकडे तुमचा अभ्यासच होणार आहे. ठीक आहे, अभ्यासाच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे कोणी काही टाइमपास वगैरे तर करत नाही. तर लेक्चर शेवटी एवढं सांगतो, लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोहोचवायला विसरू नका. थांबू इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. हॅव अ नाईस डे. जय हिंद.